शिवसंपर्क अभियान ही आज पत्रकार परिषद आहे. शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या पत्रकार बंधू भगिनीचे मी शिवसेना गोवा राज्य प्रमुख उपेंद्र गावकर आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व गोवा राज्याचे संपर्क नेते माननीय गजानन कीर्तीकर याचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देतो. गजानन कीर्तीकर हे शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. BA अर्थशास्त्र असून 1990 सालापर्यंत रिझर्व्ह बँकेत नोकरी करीत होते. 1990 ते 2009 पर्यंत सलग 4 वेळा आमदार, 5 वर्षे महाराष्ट्र राज्याचे मंत्री, 2014 ते 2024 सलग 2 वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. तसेच 1990 साली शिवसेना भाजप युतीच्या काळात गोवा राज्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्यासोबत पक्ष बांधणीसाठी तसेच निवडणुकीमध्ये युतीच्या उमेदवारासाठी श्री गजानन कीर्तीकर यांनी एकत्रितरित्या गोवा राज्य शिवसेना संपर्क नेता म्हणून काम केले. तसेच गडचिरोली, नांदेड, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांचा शिवसेना पक्ष बांधणीचा प्रतीक अनुभव गोवा राज्य शिवसेनेला निश्चितच पाठबळ देणार आहे. आज आमच्या समोर इथं उपस्थित आहे गजाभाऊ कीर्तीकर, तसेच आमचे गोवा राज्य संपर्क प्रमुख सुभाष सावंत, आमचे गोवा राज्य समन्वय तसेच लोकाधिकार महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरेजी, तसेच आमचे गोवा राज्याचे सचिव शिवसेनेचे काशीनाथ मयेकर आणि उत्तर जिल्हा प्रमुख सुनील सांतिनेसकर. मी माननीय गजाभाऊ कीर्तीकर साहेब यांना आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याची विनंती करतो. मी अत्यंत अंतःकरणापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन हा धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा होतच आहे. पण गेले वर्षभर शिवसेनेचं कामाला आम्ही सुरुवात केली गोव्यामध्ये आणि आज हा वर्धापन दिन आम्ही 19 जूनला साजरा करत आहोत. त्या निमित्ताने तुमच्या मार्फत गोव्याच्या जनतेपर्यंत आम्हाला पोचायचं आहे म्हणून तुमचं अंतःकरणापासून स्वागत करतो. गोव्यामध्ये वर्षभर आम्ही संघटना बांधणीचं काम करतो. आम्हाला साधारणपणे 30 विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या सर्वेक्षणानुसार पोषक वातावरण आहे. विद्यमान सरकारचा जो कारभार चालू आहे त्या कारभाराबद्दल गोमंतकीय जनतेमध्ये त्यांच्याबद्दल चीड निर्माण झालेली आमच्या लक्षात येते. महाराष्ट्रापासून जवळ असलेला सांस्कृतिक नातं असलेला, अस्मिता दोन्ही महाराष्ट्राची गोमंतकाची एक असलेला छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत जसं महाराष्ट्राच्या जनतेचं आहे तसं गोमंतकीय जनतेमध्ये सुद्धा आहे. अशा वेळेला आमच्या सर्वेक्षणानुसार आम्ही 30 विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पोषक वातावरण असल्यामुळे आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज झालेलो आहोत. प्रत्येक विधानसभेमध्ये बूथ यंत्रणा सक्षम करणार आहोत. प्रचार यंत्रणा चांगल्या तऱ्हेने राबवणार आहोत. महिला, युवा आणि पुरुष या संघटनेचं बांधणी ग्राम लेवलपर्यंत आम्ही करणार आहोत. गोव्याचा इतिहास आपल्याला सर्वांना अवगत आहे. 61 साली गोवा पारतंत्र्यातून बाहेर पडला. गोवा जेव्हा पारतंत्र्यात होता त्यावेळेला आपल्याला पत्रकार असल्यामुळे त्याचा अभ्यास असेल की
त्यावेळेला त्या काळातल्या तरुण मुलांनी सशस्त्र क्रांती केली गोवा स्वातंत्र्य संग्रामासाठी. त्याचबरोबर जवळ असलेल्या महाराष्ट्रातून सुद्धा निशस्त्र सत्याग्रही त्या ठिकाणी सालाजारच्या विरोधात, पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रही म्हणून पाठवले. काही लोक शहीद देखील झाले. महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते गोवा स्वातंत्र्य संग्राम, गोवा स्वातंत्र्य दल जो स्थापन केला पुण्यामधून, त्या ठिकाणी कार्यरत होते. आज मितीला ज्या वेळेला मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जात होती, मराठी माणसापासून हिरावली जात होती, त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 हुतात्म्यांचं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मुंबईमध्ये मराठी माणसांवरती, भूमिपुत्रांवरती जो अन्याय होत होता, नोकऱ्यांमध्ये, व्यवसायामध्ये, आर्थिक त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे होत होते, तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी फार मोठा बुलंद आवाज मुंबईमध्ये, महाराष्ट्रात उभा केला. आज जवळजवळ तीच परिस्थिती ज्यावेळेला आम्ही फिरतो, आम्ही ऐकतो, तरुण मुलांमध्ये आम्ही वावरतो, गोमंतकामध्ये भूमिपुत्रांवरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. सेटलमेंट झोनमुळे कुळागरं संपत चाललेली आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असून देखील आणि नोकऱ्या इथे असून देखील परराज्यातील मुलांना नोकऱ्या मिळतात. गोमंतक भूमिपुत्रांना त्याच्यापासून हिरावलं जातं. फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्तरेकडचे, नॉर्थ साईडची माणसं, दक्षिणेकडची माणसं, त्यांचं आक्रमण सुरू झालेलं आहे. आणि गोमंतक वासियांना हक्काचं स्थान आणि मानाचं पान मिळावं, भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून शिवसेना जशी महाराष्ट्रात, मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात लढली, संघर्ष देखील या गोमंतक वासियांसाठी आम्ही करण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्या दृष्टीने आमचं कामकाज चालू आहे. आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्थापन केला दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकरांनी. नंतर शशिकला काकोड मुख्यमंत्री झाल्या. महाराष्ट्राचं एक नातं जपण्याचं काम त्या काळात झालं. हळूहळू गोव्याच्या राजकारणामध्ये परिबदल होत गेले. आज आम्ही ठामपणे ठरवलेलं आहे, आमच्याकडे गोवा राज्याबद्दल केंद्र शासनाकडून जो कॅगचा रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट देखील या ठिकाणी आपल्यासमोर मी थोडक्यामध्ये मांडतो. म्हणजे मी याला गावकऱ्यांना सांगतो मांडायला, जास्त वेळ नाही, 7-8 मिनिटाचा आहे. तर त्यामुळे कळेल की पुष्कळशा गोष्टी गोव्यामध्ये 22 साली निवडणूक झाली. सत्तेचा जो समतोल राखला जातो मतदारांकडून, तो राखला गेला त्यावेळेला. सत्ताधाऱ्यांना 25 आणि विरोधकांना 15 जागा. समतोल जो लागतो राजकारणात, विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी, तो केला जनतेने, दिली मतं. पण 11 पैकी 8 काँग्रेसचे आमदार सत्ताधारी पक्षात गेले. परिस्थिती काय, 33 विरुद्ध 7. पण विरोधकांचा आवाज क्षीण झाला. निरंकुश सत्ता राबवली गेली. त्यामुळे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं गेलं नाही. या सगळ्याचे आराखडे आम्ही काढलेले आहेत. शिक्षण क्षेत्रात असो, नोकरीच्या क्षेत्रात असो, एवढं मोठं आंतरराष्ट्रीय केंद्र. आज 64 वर्ष झाली गोवा स्वतंत्र होऊन. स्वतःच विद्युत निर्मिती प्रकल्प देखील राबवता आला नाही. केंद्र शासनाच्या मदतीने मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर इकडे झाले, परंतु गल्ली बोळातले राज्याचे रस्ते, शहरातले रस्ते, शहरातलं घनकचरा व्यवस्थापन, शहरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्था, शैक्षणिक दर्जा, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा कॅगचा रिपोर्ट तुम्ही
जर ऐकलं तर तुमची जबाबदारी आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याची. आम्हाला निवडणूक भाजपच्या विरोधात लढावी लागली तरी आम्ही लढणार. आम्ही महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे. आम्ही एनडीए चे घटक पक्ष आहोत. महाराष्ट्रामध्ये आमचं व्यवस्थित चालू आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये आम्हाला युती करायला पाहिजे असं बंधन नाहीये. आमचा पक्ष स्वतंत्रपणे चालू शकतो आणि स्वतंत्रपणे आमच्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो अशा भूमिका घेऊन आम्ही याच्यात पडलेलो आहोत. त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण सज्जता आम्ही ठेवलेली आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. मुंबईमधले आमचे लोकाधिकार समितीचे शिवसेनेचे जे ज्येष्ठ मंडळी आहेत ते इथे येऊन तिकडच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यरत राहतील. आजपासून आमचा वर्धापन दिनानिमित्ताने शिवसंपर्क अभियान सुरू आहे. त्या निमित्ताने आम्ही छत्री वाटप करतोय. प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू केलेली आहे. आजपासून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बूथ यंत्रणा येत्या 2 महिन्यात पूर्ण करणार. प्रचार यंत्रणा सुसज्ज करणार असा कार्यक्रम घेऊन 19 तारखेला गोव्यामध्ये मध्यवर्ती कार्यालयात आम्ही वर्धापन दिन साजरा करणार. आपल्या सर्वांचा आशीर्वाद असू दे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. त्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये तुम्ही काय आपले उमेदवार लावणार का तुम्ही मर्ज करणार काँग्रेसबद्दल युती नाही करणार आम्ही. आम्ही प्रश्न असा येईल इकडे की आम्ही कारण अशी मी एक रिपोर्ट तयार केलेला आहे तो मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पण देईन किंवा इकडचं जे नेतृत्व आहे हे असफल झालेलं आहे सर्वार्थाने. टॅक्सचा रिपोर्ट आहे, सरकारचा रिपोर्ट आहे, त्याच्यावरून कळेल. तर त्यामुळे आम्हाला शिवसेनेचं सगळ्यात मोठं ब्रीद वाक्य असं आहे, शिवसेना ज्याच्यासाठी जन्माला आली ती स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्याच्यावरती अन्याय आम्ही सहन न करणारी मंडळी आहोत आणि इथे अन्यायच अन्याय चालू आहे. त्याला म्हणजे सरकारने प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. सरकार देत नाही. कायदे काढायला पाहिजे. त्यांना त्या आस्थापनेला जाब विचारला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्हाला स्वतंत्र बाण्याने आम्हाला निवडणूक लढायची. बीजेपीच्या अगेन्स्ट तुम्ही निवडणूक लढणार काय? बीजेपी विरोधात निवडणूक लढवणार. आम्ही त्याला काय म्हणतो मैत्रीपूर्ण लढत. मैत्रीपूर्ण लढत कोणत्या अर्थाने होणार आहे? पॉलिटिकल फ्रेंडशिप असतात काय? हा पॉलिटिकल असं फ्रेंडशिप असतात. त्यावेळी दुसऱ्या पार्टी ऑपोजिशन पार्टी आहे त्यांच्या सोबत कधी फ्रेंडली फाईट होऊ शकते का? नाही आम्ही हे बघा फार तर काय होईल त्रिकोणी लढत होईल. भाजपा लढेल. परंपरागत भाजपा विरोधात या गोमंतकात लढणाऱ्या इतर जे पक्ष आहेत ते लढतील आणि आम्ही शिवसेना लढू. एकीकडे बघितलं तर गोव्यात शिवसेनेचा आतापर्यंत एकही आमदार निवडून आलेला नाहीये. राजकीय संघटन नाहीये. शिवसेना निवडणुकीच्या तोंडावरती येथे निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत शिवसेनेच्या जेवढ्या उमेदवारांनी निवडणुका लढवल्या त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. काय कशा पद्धतीने बघतो? खरी गोष्ट आहे ती. बरोबर रिपोर्ट देतात. पण त्यावेळेचे प्रयत्न आणि आताचे प्रयत्न, त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती. आता गोमंतक जनतेला पर्याय हवा आहे. तो पर्याय आमचं सगळ्यात सांगितलं की इकडच्या भूमिपुत्रांना सन्मान मान, त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य, इकडच्या कुळागार जे आहेत त्यांच्या जमिनी सेटलमेंट झोन मध्ये जातात त्यांना रोखणं, इकडची आरोग्य व्यवस्था व्यवस्थित करणं, ह्या सगळ्या गोष्टी गोमंतकाच्या जनतेच्या निगडीत असणारे प्रश्न जे आहेत जे आम्ही महाराष्ट्रात हाताळतो ते आम्ही इथे हाताळू शकतो. 1.5 कोटीची मुंबई आहे, 1.5 कोटी लोकसंख्येची. त्या 1.5 कोटीच्या त्यांचं एक चमचा देखील पाणी कधी त्यांना कमी पडत नाही. घनकचरा व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीने चालतो. जे आम्ही करू शकतो ते आम्ही इथे का नाही करू शकणार?
आणि आम्हाला त्या दृष्टीनेच आम्ही याच्यात उतरणार आहे. कुठला आमचा आमदार एक पण निवडून आलेला नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्याला त्या प्रयत्नामध्ये त्या परिस्थितीला जे काय होतं ते होतं, पण आज आम्ही पूर्णपणे काही वर्षापूर्वी ना शिवसेना बघून भाजप युती होती. शिवसेनेचा एक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढला आणि दुसऱ्या क्रमांकावर आला, अवघ्या मताने पराभूत झाला होता. त्यावेळी तो नक्कीच आला असता, पण शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्याला पाडलं असं बोललं जातं. त्यामुळे तुम्ही जर याच्यामध्ये भाजपची युती करणार नाही असं सांगितलं तर मग पक्षाशी तुमची युती होऊ शकते का? आता हे बघा, परिस्थिती त्यावेळेला जेव्हा येईल, निवडणूक जवळ येईल, तेव्हा आता मी या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही असं ठामपणे देऊ शकत नाही. परिस्थितीनुसार त्यावेळेला जी राजकीय परिस्थिती असेल त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. मग भाजपाने 2 जागा तुम्हाला सोडल्या तर त्यांच्याशी युती होऊ शकते. आम्हाला भाजप बरोबर 2 जागेसाठी 10 जागेसाठी त्या ठिकाणी आम्हाला त्या गोव्याच्या निवडणुकीच्या राजकीय प्रक्रियेमध्ये आम्ही उतरलेलो नाही. आम्ही गोव्यातल्या जनतेचं दुर्लक्षित झालेलं, कारण निरंकुश सत्ता होती. 33 जागा आणि 7 विरोधात. त्या निरंकुश सत्तेमुळे काय होऊ शकतं जनतेवरती, कसं दुर्लक्ष झालं, त्या दुर्लक्षामुळे कशी चीड निर्माण झाली आणि ती चीड जी आहे ती कशी जाणार आहे, तर त्यांना त्यांचं जे स्वास्थ्य पाहिजे किंवा त्यांना जे काय न्याय पाहिजे तो देण्यासाठी आम्ही याच्यात उतरलेलो. तुमचं घटक राज- सगळे ऑपोजिशन एकाने. हा? अगर बीजेपीला हरवायचं असेल तर सगळे ऑपोजिशन एकत्र यावं लागणार. कोणाला? तुम्ही पण बीजेपीच्या जर लढवलं ना तर तुम्ही त्यांच्या सोबत राहणार, ऑपोजिशन जे येणार ते. जर भाजपला हलवायचं असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं तुझा प्रश्न आहे. मी मगाशी बोललो ना, आम्हाला गोमंतकात कुठल्याही परिस्थितीत त्रिकोणी लढत होईल जर आम्ही पूर्ण ताकदीने उतरलो तर. साहेब तुम्ही किती कॉन्शियस आहे? किती कॉन्शियस किती मतदारसंघ? किती? मतदारसंघात 30 मध्ये. हा सांगतो. काय तर सांगतो तुम्हाला. तुम्हाला काय विचारायचं विचारा, नेता ह्याला सांगतो मुलाला. केंद्रात भाजपशी महाराष्ट्रात युती आहे म्हणजे बाहेर तुम्हाला स्वतंत्र तुम्ही लढू शकता असं केंद्रात तुम्हाला परवानगी मिळाली. केंद्राची त्यांची परवानगीची गरज नाही आम्हाला. ऐका तुम्ही प्रश्न विचारता तर रोख असा पाहिजे की आम्ही नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जी आहे त्याचे आम्ही घटक पक्ष आहोत नॅशनल लेवलला, बरोबर. महाराष्ट्रामध्ये आमची बीजेपी बरोबर युती आहे. बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. इतर राज्यामध्ये कुठेही आमची युती नाही शिवसेनेची. इतर राज्यामध्ये निवडणूक लढायची असेल तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकतो आणि आम्हाला परवानगी घेण्याची गरज नाही. तर तशी हेच नाही, म्हणजे काय म्हणतात ती तशी व्यवस्थाच नाहीये. आपण 30 जागा लढवणार ठाम आहात, पण इलेक्शनच्या वेळी काय घडेल हा. त्यावेळी युती वगैरे होऊ शकते असं म्हणायचं का तुम्हाला? आम्ही आमचे वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत धोरण ठरवणार त्यांना आम्ही त्यांचा अहवाल आम्ही सादर करू किंवा आपल्याला इथे स्वतंत्र वाण्याने निवडणूक लढावी लागेल. कारण एका बाजूने आम्ही म्हणतोय की आज इकडच्या बीजेपीचे सरकार चालवणारे आजचं जे नेतृत्व आहे ते पूर्णपणे असफल झालेलं आहे. अशा असफल झालेल्या बीजेपी बरोबर आपण युती करणे योग्य नाही, हे आम्ही आमचा अहवाल देऊ त्यांना. मग एक न्याय महाराष्ट्रात, एक न्याय गोव्यात असं का? और न्यायाचा प्रश्न नाही हो. परिस्थिती बदल, तिकडची परिस्थिती तिकडे सगळं सुरळीत चालू आहे. तिथे सगळ्या योजना व्यवस्थित चालतात. परदेशी गुंतवणूक आणली जाते. स्थानिक बेरोजगारांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळते. चांगल्या चांगल्या व्यवस्था केल्या जातात. महाराष्ट्रातली गुंतवणूक आता मला सांगा, आता तुमचं बजेट किती आहे? 30,700 करोड रुपयाचं गोव्याचं प्रमोद सावंतने दिलेलं 25-26. कर्ज किती आहे? तेवढंच जवळजवळ. ही तफावत आहे ना दोन्ही राज्याची. महाराष्ट्रातली गुंतवणूक ही गुजरातमध्ये जातात असा आरोप होतोय. त्याबद्दल नाही ते चुकीचं आहे.
तसा प्रश्न विचारू नका हो. आता तुमचा अभ्यास मी पब्लिसिटी मिनिस्टर होतो राज्यात 5 वर्ष. पब्लिसिटी पत्रकार बंधू जे आहेत ना त्याचे आम्ही वर्कशॉप घेत होतो. प्रश्न जो आहे ना तुम्ही विचारताना गुंतवणूक ते कसं माहितीये तर राजकीय आक्षेप आणि हे ते असतं त्याचा भाग आहे. अशी गुंतवणूक वगैरे जात नाही हो. ते करावं लागतं. दुसऱ्याला जर समजा घायाळ करायचं असेल तर असे काहीतरी आरोप करायला लागतात आणि तेच तुम्ही पकडता आणि विचारता. अभ्यासपूर्ण प्रश्न विचारा तुम्ही. सर जो आरोप महाराष्ट्रात एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री आणि तिथे महाराष्ट्रात शिवसेनेचं खच्चीकरण होतं. त्या दबाव तंत्राचा वापर गोव्यात करून तिकडचं वजन वाढवण्याचा प्रयत्न. नाही तसं काही खच्चीकरण झालेलं नाही. नाही, मुख्यमंत्री पदावरून अहो, मुख्यमंत्री पदाचा अधिकार बीजेपीला असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला केलं की नाही. पण त्याच्याबद्दल शिवसेनेची 2 शब्द पडली. शिवसेनेची शकल पडली म्हणजे उठाव केला त्यांनी. ते उठावाचा विषय वेगळा आहे. तो वेगळा आहे. उठाव का झाला त्याची वेगळी कारण मीमांसा आहे. त्याच्यावरती स्वतंत्र आपल्याला चर्चा लांब लचक करता येईल. त्याच्यामध्ये वेळ जाईल. तो विषय नाही आज. आणि ते मुख्यमंत्री बनण्याचा क्लेम देवेंद्र फडणवीसचा असताना देखील त्यांनी उदार अंतकरणाने एकनाथ शिंदेला त्यांनी मुख्यमंत्री केलं. त्याच्यात पुष्कळ हे भाजपचा स्वार्थही होता. अरे हो ते चर्चा करायला बसलो का आपण. आपण ते पत्रकार परिषद संपू दे आपण चर्चा करूया. याचा वेळ नको. ज्या निरंकुश सत्तेबद्दल तुम्ही गोव्याबद्दल बोलताय तीच परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. आजही ते चालू आहे. अजित पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन एकीकडे कुठेतरी उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवारच्या गटाला संपवण्याचा प्रयत्न होतोय. आजही तीच परिस्थिती चालू आहे. ऑपरेशन टायगर राबवले जाते काय सांगा. तुम्ही बरोबर आहे. तुम्हाला पत्रकार म्हणून सगळं चौफेर चारी बाजूने माहिती एकत्र करून प्रश्न विचारावे लागतात. सर क्रिटिकल ऐका तुमचं बरोबर आहे पण ते काय फार मोठं ऑपरेशन टायगर त्याच्यानंतर तिकडे लोटस ऑपरेशन लोटस लोटस बिटस या सगळ्या गोष्टी चर्चा करायला बसलो नाही आपण. आजच्या घडीला ऑपरेशन तुम्हाला गोव्याच्या जनतेला पत्रकार म्हणून कुठल्या गोष्टी आज नीतीला जरुरीच्या आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. तसं तुमचंही कर्तव्य आहे. त्याला ऑपरेशन लोटस ऑपरेशन टायगर बिगर मध्ये इंटरेस्ट नाही त्याला. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा यासाठी आता काय पाहू. आम्ही पाऊल म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोमंतकीय जनताला इकडच्या व्यापारी लोकांना इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना इकडच्या कुलागारांना त्यांच्यावरती जो अन्याय होतो त्यांची जी सेटलमेंट झोन मध्ये जमिनी चालल्या आहेत तुमचं त्याचं व्यवसाय जो शेतीचा तो आता संपत चाललेला आहे. नोकरीमध्ये इथे प्राधान्य मिळत नाही ते चाललेलं आहे. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये किती आता गोंधळ चालू आहे ते कॅगच्या रिपोर्टवरून आपल्याला कॅगचा रिपोर्ट वाचून या सगळ्या गोष्टी आहेत. मी कॅगचा रिपोर्ट वाटायला सांगतो. तुमचे प्रश्न असं नको व्हायला की बघ तुम्ही प्रश्न विचारायचा आहे आणि मी तुम्हाला संधी देत नाही असं मी करणार नाही. त्यातून चांगला तुम्ही दर्जेदार गोव्याच्या लोकांच्या हिताचा आमच्या हिताचा विचार करू नका. आम्ही आमचे घोडदौड चालू ठेवू. आम्ही निवडणुकीला 30 जागा लढणार. बीजेपी बरोबर युती करायची की नाही करायची विरोधी म्हणून आम्ही एकत्र यायचं किंवा नाही यायचं ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात राजकीय परिस्थितीनुसार आम्ही ठरवणार. गोवा राज्य स्वतंत्र होऊन 65 वर्ष झाली तरी स्वतःचे विद्युत निर्मिती केंद्र नाही. लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णालय अपुरी असून त्याच्या अहवालानुसार सुमारे 31 उपरुग्णालये 20 प्राथमिक आरोग्य केंद्र व 6 कम्युनिटी हेल्थ सेंटरची कमतरता आहे. 2020-21 मध्ये 16,772 कोटी रुपये कर्ज होते. ते वाढून सध्या गोवा राज्यावर 30,945 कोटी रुपयाचे कर्ज आहे. तसेच सन 2026-27 वर्षासाठी गोवा राज्य सरकारने 30,192 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला.
उद्योगधंदे कमी असल्यामुळे स्थानिकांना बेकारीला सामोरे जावे लागत आहे. मार्च 2024 पर्यंत 1,734 कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचारी विविध आस्थापनामध्ये आहेत. पोलीस विभागात 1,036 पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागात 1,281 पदे रिक्त आहेत. शेत जमिनीचे रूपांतर सेटलमेंट झोन मध्ये करून मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती उभारल्या जात आहेत. कारापूर येथे अभिनंदन लोढा यांनी सुमारे 5.5 लाख स्क्वेअर मीटर शेत जमिनीचे सेटलमेंट झोन मध्ये रूपांतर केलेले आहे. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3,702 चौरस किलोमीटर असून मागील 5 वर्षात कलम 39 TCP ऍक्ट अंतर्गत 21,29,000 चौरस मीटर शेत जमीन सेटलमेंट झोन मध्ये रूपांतर केलेले आहे. पर्यटकाच्या हंगामात अरुंद रस्त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. रस्त्याची दयनीय अवस्था, अपुरे डागडुजीकरणामुळे नागरिकांना व पर्यटकांनाही त्रास होतो. गोव्यात सध्या 1,710 मान्यताप्राप्त शाळा असून सुमारे 31,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना अपुऱ्या सुविधा आहेत. शिरोडा येथे औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी 1,87,000 चौरस मीटर जमीन संपादित करण्यासाठी 70 कोटी 45 लाख रुपये खर्च केले. परंतु औद्योगिक वसाहत निर्माण न झाल्यामुळे हा खर्च वाया गेला. जनतेच्या पैशांचा हा अपव्यय आहे. अनेक पर्यटन स्थळावर आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे. परप्रांतीय मोठ्या प्रमाणात नोकरीस आल्यामुळे गोव्याची मूळ संस्कृती व कोकणी भाषा याची ओळख धोक्यात येत असल्याची भीती स्थानिकांमध्ये आहे. बोगस डोमेसाइल सर्टिफिकेट वापरून परप्रांतीय सरकारी नोकरी लागत आहे. मागील काही वर्षात गोव्यामध्ये परदेशी पर्यटकांची संख्या 40% ते 80% पर्यंत घटली आहे. सन 2025 मध्ये गोव्यातील पर्यटकांची संख्या 1 कोटी पार झाली असली तरी त्यात परदेशी पर्यटकांचे प्रमाण 5,18,000 इतके अत्यल्प आहे. त्याची प्रमुख कारणे परप्रांतीय टॅक्सी चालकाकडून परदेशी पर्यटकाची होणारी फसवणूक, भरमसाठ भाडेवाढ आणि अरेरावची भाषा. पर्यायी परदेशी पर्यटक गोव्यापेक्षा समुद्र किनारे असलेल्या अन्य देशाकडे आकृष्ट होत आहेत. मायनिंगमुळे व्यापारी धनाढ्य झाला, परंतु भूमिपुत्र आपली वडिलोपार्जित शेतजमीन गमावून बसला. परिणामी रोजगारीवर ताबात कष्ट करून संसार करू लागला. धन्यवाद. कॅगचा रिपोर्ट जो असा झालं त्याप्रमाणे वो केला, इन शॉर्ट केला तो झाला. कॉपी घालता कॉपी वाटत वाटतो कॉपी